बघा कुठला शब्द आहे? कुठला? पेपर. पेपर सांगता येईल ना? माहिती आहे तुम्हाला, वाचलंय पण. पेपर. हे सांगा. शो. 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 शो 2-3 वेळा वाचायचं, नंतर आला का तो लक्षात राहायला पाहिजे. हां काय? अल वे आणि ज म्हणायचं. चा उच्चार बराच वेळा ज असा निघतो. अलवेज. अलवेज. अलवेज म्हणजे नेहमी. हे काय? वॉन्ट. 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 वॉन्ट असं पण लिहितो इंग्लिशमध्ये. वॉन्ट हा कुठला आहे? पुढून वाचायचा शब्द कुठला आहे? हे कुठला शब्द आहे पहिला? केअर. आणि हा फुल. हे कालचे जे शब्द आहे शेवटी आपण पाहिले होते ना ते वाले. हे काय? मेक. तसंच आहे ना? केअर. मेक. बुद्ध ते सांग कुठला शब्द आहे? रीच. याला पहिले वेलांटी आणि च चमच्याचा. रीच. रीच. कुठला आहे? पुढचा शब्द कुठला आहे? शी. तू सांग रे. ह्या काय? हां बी. समजलं? हे काय? प्लेस आहे. कुठला? हे काय आहे रे? हा शब्द कुठला आहे मला सांगा. आता जे पाहिले तसे शब्द कुठला आहे? लेस आहे. लवर एक मात्र आणि त्यालाच काय केलंय फक्त कोण जोडलंय त्याला? प जोडलाय. काय काय झालं? प्लेस झालं. काय? प्लेस. माहित आहे ना? प्लेस. सांगा. हां बॉ आणि डे. व चा वापर आपण एक काना एक मात्रासाठी पण करतो. एक काना एक मात्रासाठी आणि एक काना आणि वरती जेव्हा अर्धचंद्र असतो ना ह्याच्यासाठी पण करतो. बला एक काना ना अर्धचंद्र काय झालं? बॉ. ड आणि शेवटी वाय आल्यावर दुसरी वेलांटीचा उच्चार काढायचा. बॉ डी. बॉडी. हां क्लिअर. कुठला शब्द आहे? क्लिअर. क्लिअर असं बघा कसं. क कपाचा आहे. सी म्हणजे काय? क कपाचा. त्याला काय केलंय? ल जोडलंय. क ल ल. त्याच्यावरती एक मात्रा काय झाला? क्ले झाला ना इथपर्यंत. काय? क्ले. आणि पुढचा काय? अ आणि र. क्लिअर. क्लिअर. नंतर आलं वाचता येईल ना? क्लिअर. हां सन. नॉर्मल घ्यायचं असं. स आणि न लक्षात ठेवायचं. सोन वगैरे नाही म्हणायचं. आता हा समजला. याचा उच्चार तुम्हाला सन काढायचा आहे म्हटल्यावर नंतर तुम्ही काढचाल ना सन. हां एव्हरी आणि थिंग. एव्हरी थिंग. अंग कुठला शब्द आहे? वेअर. काय? विअर नाही. वेअर. वेअर कुठला शब्द आहे सांगा? डोर आहे. काय? डोर. डोर वगैरे नाही म्हणायचं. हा डोर जो आहे ना त्याला डोर असा उच्चार काढायचा. दरवाजा आहे तो. काय? डोर. डोर म्हणजे दरवाजा. डूर नाही म्हणायचं. तुम्हाला 12कडे येत असले तुम्ही डूरच म्हणणार त्याला, पण लक्षात ठेवायचं डूर नाही म्हणायचं. काय म्हणायचं? डोर. डो अ आणि र. डोर असं. डोर. हां मॅनी. मॅनी. काय? मॅनी. मनी बिनी ना. मॅनी. 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 हे माहीत नाहीत का असे शब्द? हे असे आता कुठला शब्द आहे? मेक. बघा इथं समजतं तुम्हाला. इथं ए आलाय. एक अक्षर सोडून ई आलंय म्हटलं ई कुठं जातं? इथं एच्या जाग्यावरती. मग फ ही ई इकडे आल्यावर एक मात्रा आणि कोण राहिलं फक्त इथं? स. फेस. ह्याचा उच्चार स का निघतोय? कारण ह्याच्यासमोर ई आलंय. आणखीन कोणती कोणती अक्षर आल्यावर ह्याचा उच्चार स निघतो? वाय आणि आय. समजतंय? मग याचा उच्चार स निघतो नाहीतर क निघतो. माहिती आहे ना? लक्षात ठेवा. कुठला शब्द आहे? बी. हां हे काय? न्यू म्हणायचं. काय? न्यू. नवीन. न्यू. हा काय?
अन्सर, अन्सर. हे बघा डब्ल्यू निघून जातो, डब्ल्यू सायलेंट राहतो इथनं डायरेक्ट. हे तुम्हाला शिकवलेत असे शब्द. हे कुठले शब्द आहेत? पर. हा काय तर हे कुठं पण लागलं तर असं वाटतं. मग SER सर, अन आणि सर, अन्सर. अन्सर म्हणजे उत्तर. प्लीज, कृपया. कृपया म्हणता ना ते वालं प्लीज. हां कोण सांगतंय? स्टॉप. स्टॉप बघा कसं सशाचा त्याला ट जोडलाय, त्याला एक काना अर्धचंद्र. स्टॉप, स्टॉप. एकदा वाचता आल्यावर नंतर तुम्हाला ते समजलं पाहिजे स्टॉप आहे तो. हां स्टॉप नाही म्हणायचं. बघा हे काय? क्राय. क्राय, क्राय. क्राय म्हणजे रडणे. काय? क्राय म्हणजे रडणे. काय? इफ. इफ. हां ऑट. ऑट. हां कुठला शब्द आहे? स्टुडंट. नीट लक्षात ठेवायचं. हां कार्तिकी सांग. इच. काय? इच. पार्क आहे. काय? पार्क म्हणजे बगीचावाला. पलकाना आणि कच्या वरती र. पार्क. पार्क नाही म्हणायचं, पार्क आहे. आता बघितलं ना शब्द लक्षात ठेवायचा. पार्क. होते ते चुका, तुम्ही त्याला पार्क पण म्हणसाल का तर ये आलंय. एचा उच्चार काना म्हणून घ्यायचा का अर्धचंद्र म्हणून घ्यायचा, कसं ठरवायचं? शब्द वाचल्यानंतर लक्षात ठेवायचा तो. सांगा कुठला शब्द आहे? कंट्री. 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 कंट्री म्हणजे देश. हां डान्स. डान्स. स का उच्चारला इथं, कचा इथं सीचा उच्चार सच म्हणून का घेतला आता सांगितलंय तुम्हाला. ये आलंय त्याच्यासमोर. कुठली कुठली अक्षर? ई, आय आणि वाय हे 3 अक्षर आल्यावर कुठला उच्चार, काय उच्चार काढायचा? स. डान्स. हां वाचा पुढचा शब्द काय आहे? रेडी. कुठला आहे? रेडी. रेडी नाही म्हणायचं, रेडी म्हणायचं. हां बिटवीन. 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 बघा हे ई आहे ना, ह्याचा उच्चार बऱ्याच वेळेला वेलंटी सारखा काढतो. बी. आणखीन बरेच शब्द असे दिसतील की इथं 2 नंबरला जर तो आला ना वेलंटी सारखा उच्चार निघतो त्याचा. बिटवीन. काय? हां कुठला शब्द आहे? लाईफ. लाईफ. एक बघा आय आलंय, एक अक्षर सोडून ई आलंय, ह्याचा उच्चार ली न काढता लाय असं काढणारा. लाईफ. बघा हा काय झाला? काईट. आय आलंय, एक अक्षर सोडून ई आलंय, की न करता काय असं काढणार. समजतंय? जसं की हा वाईफ. विफ नाही म्हणणार, काय म्हणणार? वाईफ म्हणणार. का तर एका आई नंतर एक अक्षर सोडून या आलंय म्हणून शिकवलाय हा नियम. हा सांगा काय आहे? डू. डू. डो नाही म्हणायचं, डू. वाचताना कुठं पण काय वाचणार? डू वाचायचं, डो नाही म्हणायचं. पुढे बघा हा कुठला शब्द आहे? दे. सांग दे म्हणजे काय? ते. दे म्हणजे माणसे. माणसांसाठी वापरतो, एकापेक्षा जास्त माणसं असली तर. हां हर. हर. हर म्हणजे तिला आणि तिचा पण होतो, आता मी शिकवेलच तुम्हाला. हा सांगा. मोर. मोर. मला एक काना एक मात्र आणि र. मोर. हे बघा ई सायलेंट ठेवायचा. मोर पण तुम्ही असं पण काढचाल ना, मोर है ना. ओचा वापर कसा होतो? एक कानाने अर्धचंद्र आणि असं पण काढतात. आता मोर. मोर. आता कुठला वापरायचा आता तुम्हाला माहीत झालं. हा शब्द तुम्ही वाचलाय, मोर म्हणायच्याला, मग लक्षात ठेवायचा मोर. फ्रेंड आहे.
एकटा मित्र, एकापेक्षा जास्त असलं तर यस लावला जातो. हां कुठलं आहे? टू दोन आहे. दोनची स्पेलिंग टू म्हणतो ना दोनला इंग्लिशमध्ये. हां पर आणि सन. बघा हे पर आणि सन. पर्सन म्हणजे व्यक्ती. काय पर्सन म्हणजे व्यक्ती. लक्षात राहू द्या. पर्सन. फोडून शब्द वाचायचा सन. हा सनवाला मुलगा आहे ना सन. आणि पर हे पण वाचायला शिकवलंय. बघा कोण सांगतंय? हां ॲबल. काय? ॲबल. ए सायलेंट. ॲबले नाही म्हणायचं. ॲबल. हां सून. सला दुसरा उकार आणि न सून. हां वी. मराठीत काय? मराठीत काय होते उच्चार? अर्थ काय निघते त्याचा? आम्ही. वय म्हणजे आम्ही. लक्षात राहू द्या. आम्ही. वय म्हणजे हां काय? दॅट म्हणजे काय ग? ते, तो किंवा ती. एकापेक्षा एक असं लांबची एखादी वस्तू व्यक्ती दाखवण्यासाठी दर्शवण्यासाठी वापरतो दॅट. राहील लक्षात? बघा सेकंड म्हणजे दुसरा. हां जॉब. झांजेचा एकाना अर्धा चंद्र आणि जॉब. सांग. हिज. काय? हिज म्हणायचे. हिज म्हणजे काय? त्याचा समजतं ना. तिचं नाही. तिच्यासाठी काय असतं? खरं असतं. एखादा मुलगा आणि त्याचा पेन. त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही? हिज पेन म्हणजे त्याचा पेन. त्याचा हिज म्हणजे. आणि हा कुठला शब्द आहे? फाय म्हणजे का. तिथे दिले ना WH मधला शब्द आहे फाय म्हणजे का. तू का केलं ते वाला का प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. WH वर्ड आहे. फाय म्हणजे का. समजलं?